नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजय मुजमुले ॲग्रिसिया कंपनीचा प्रतिनिधी श्रीरामपूर या ठिकाणी कार्यरत आहे। तर आज आपण आलो आहोत मोठे वडगाव या गावामध्ये, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे प्रगती शेतकरी महेश भाऊ मुठे यांच्या झेंडू प्लॉटची पाहणी करण्यासाठी। शेतकऱ्यामध्ये खूप जिद्द आणि चिकाटी ही गोष्ट जर असेल तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना करून कसं पीक उभा करायचं ते त्यांच्याकडून शिकायचं। तर आज आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की त्यांनी या प्लॉट झेंडू पिकासाठी काय काय प्रोडक्ट वापरले आहे आणि कोणत्या कंपनीचे वापरले आहे। नमस्कार साहेब, ज्यावेळेस झेंडू लावला आपण बरोबर त्यावेळेस तुम्हाला कॉल केला, म्हटलं झेंडू लावला पाऊस झाला, ही बेड मध्ये पूर्ण पाणी होतं। बरोबर पाणी होतं तर झाडावर करप आला, टिपके टिपके पडले। मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे त्याची मुळी चालू करू आपण। मुळी चालू करण्यासाठी मी एक ह्युमिक लोकल सोडलं, पण त्याचा एवढा रिझल्ट नाही आला। बरोबर त्याच्यानंतर तुम्ही म्हणे ॲग्रेसिव्ह तुम्ही ह्युमिक सोडा, बरोबर ॲग्रेसिव्ह ह्युमिक आणलं मी, प्रति एकर 500 ग्रॅम सोडलं। बरोबर 3 एकराचा प्लॉट आहे, 1.5 किलो ह्युमिक आणून सोडलं, मला त्याचे रिझल्ट जाणवले। बरोबर त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या वेळेस प्लॉटच बोलवलं। बरोबर मग दुसऱ्या वेळेस तुम्ही प्लॉट आले, मला 14-48-00 आणि पॉलिवन 1 लिटर प्रति एकर असं रोपांची वाढ आणि फुटवा चांगला झाला। बरोबर तिन्ही ते झाल्यानंतर परत तिसरा बी तुम्ही लगेच सोडायला लावलं होतं। झाडं सेट झाले, कॉल तुम्ही सांगितलं 5-55-17 आणि कॅल्बा सोडा। बरोबर त्यांनी तुम्हाला काय झालं? तिन्ही आपल्या फुलांची संख्या म्हणजे फुलांची कळी, पानं कमी कळी जादा लागली तो प्रोडक्ट सोडल्यानंतर। मग फुलांची संख्या आणि वाढ, फुलांची वाढ चांगली झाली त्या प्रोडक्ट। बरोबर त्याच्यानंतर आपण मग लास्ट स्टेपला आता थंडीमुळे फुलं बुमला प्रॉब्लेम आला। 8-1 दिवसापूर्वी तुम्हाला फोन केला, तुम्ही म्हणे 048-47 सोडा आणि क्वांटिप वापरा। पॉन्टिप वापरा। मग त्यांनी फुलाची साईज, हे फुल नाही का थांबलं होतं उमलायचं, त्यांनी फुलांची साईज झाली। बरोबर म्हणजे इतका भारी प्लॉट जमला। 3 एकर प्लॉट आहे, पहिला प्लॉट ह्याच रानात पहिला प्लॉट होता, प्लॉट लावेले। बरोबर पण पहिला प्लॉट एवढा चालला नाही, एवढे झाडं सेट झाले नाही। हा प्लॉट एवढा ह्या प्रोडक्टनी चालला, पहिल्या प्लॉटला ॲग्रेसिव्हचे प्रोडक्ट वापरलेले नव्हते आपण। बरं, तुम्ही पहिल्यांदाच ॲग्रेसियाचे प्रोडक्ट या झेंडूसाठी वापरले झेंडूसाठी आणि पहिल्यांदा जो प्लॉट केला होता त्याच्यासाठी दुसऱ्या कंपनीचे इतर प्रोडक्ट वापरले होते। तर तुम्हाला पहिल्या प्लॉट मध्ये आणि ज्या वेळेस तुम्ही ॲग्रेसियाचे प्रोडक्ट वापरायला चालू केले याच्यामध्ये काय फरक दिसून आला? रिझल्ट चांगला आला। बाकीच्या कंपन्यांपेक्षा ॲग्रेसियाचं कोणतं बी लिक्विड फॉर्म मधलं खत घेतलं त्याचे रिझल्ट आले। बरोबर आता आपण ऑक्साईड फॉर्म मधले सगळे खत वापरलेले आहे याच्यामध्ये, बरोबर। तर तुम्ही बाकीच्या सर्व शेतकरी बंधूंना काय सांगणार की त्यांनी ॲग्रेसियाचे प्रोडक्ट वापरले पाहिजे? काय जरूर वापरले पाहिजे। प्रोडक्ट स्वस्त पण पडतात, एकरी जादा खर्च नाही। बॅग 1100-1200 एकरी बॅग आहे, तसं आपण इतर कंपनीची समजा आपलं 12 ची बॅग आणली तर 4000 बॅग पडते। बरोबर तर ते त्याच्यात आपले 5 किलोनी 4 डोस होतात, 2.5 किलोचा एकच डोस आहे, 1100 बरोबर। म्हणजे असं ते तरी 100-200 रुपये वाचतात तुमच्या प्रोडक्ट मध्ये आणि रिझल्ट पण चांगले येतात। तुम्ही हे प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही समाधानी आहात? काय उत्पन्नामध्ये वाढ वगैरे? आता उत्पन्न झेंडूच्या नंतर टोमॅटोचं मार्गदर्शन तुमच्या हाताखाली चालू आहे। टोमॅटोचा पुढला व्हिडिओ काढूच आपण, टोमॅटो पण रेट पण चांगले वाटतंय, असं की टोमॅटोचे पैसे होतील। टोमॅटोची आता सेटिंग चालू आहे आपल्या। तर सर्व शेतकरी बंधूंना माझी पण एक विनंती आहे, जर तुम्हाला जर तुमच्या पिकामध्ये अशीच क्वालिटी ना अशाच जर प्रकारची फुलाची संख्या आणि असंच जर पिकांमध्ये तुम्हाला भरघोस उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्हाला वापरायचे आहे ॲग्रेसिया ॲग्रोचे प्रोडक्ट। त्यामध्ये तुम्ही वॉटर सोल्युबल, व्हायटल मध्ये ऑक्साईड फॉर्म मधल्या ग्रेड, बायोकेमिकल्स मध्ये लिक्विड मधल्या ग्रेड आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक सेरीजचे ह्युमिक, रिओलिना हे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापरू शकता। तुमच्या जवळपास जे काही कृषी सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲग्रेसिया ॲग्रोच्या प्रोडक्टची मागणी करा आणि आपल्या पूर्ण पिकाला ॲग्रेसिया ॲग्रोचेच प्रोडक्ट वापरा आणि तुमच्या पिकामध्ये अशाच प्रकारचा रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता। धन्यवाद।